आजच्या डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावा, भारताची भूमिका। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात। शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात। दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य। 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केले। यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले, भारतीय लष्कराची माहिती। बहावलपूर आणि मुरीद कॅम्पच्या निशाण्यावर होतं। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्यानं सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली। पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले। डीजीएमओ पत्रकार परिषदेतून खुलासा। सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद। पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, भारतीय लष्कराची माहिती। पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार। पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाचे भारत पुरावे देणार। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार, सूत्रांची माहिती। धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसनं टार्गेट केलं। भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त। या चकलाला एअरबेसचा भारतीय हवाई दलाची माहिती। पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो। दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रात शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयारी होती, भारतीय नौदलाचा मोठा खुलासा। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। लखनौत ब्राह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। रावळपिंडीपर्यंत ब्राह्मोसचा आवाज गेला। भारतीय सेनेच्या शौर्याची ही धमक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक। युद्धबंदी संदर्भात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची पश्चिम क्षेत्रातील सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीमा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर द्या, उपेंद्र द्विवेदी यांच्या सूचना। पंजाबच्या गुरुदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। राजस्थानच्या जैसलमेर आणि हनुमान चौकात ब्लॅकआउट। याआधी पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आशावादी। पालकमंत्री पद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण। नारायण राणे, नितेश राणेंसह इतर नेते उपस्थित। 9 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू। छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना छत्रपती शिवरायांच्या आयुष्याशी निगडीत स्थळांना भेट देता येणार।